नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच आपण या ठिकाणी बघत आहोत आणि हे जे सराव प्रश्नसंच असणार आहे, हे सराव प्रश्न TCS व IBPS पॅटर्ननुसार काढलेले आहे। तर हे सराव प्रश्नच तुम्हाला सर्व एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे। DMAR मेगा भरती असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती असो, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची भरती असो किंवा GMC छत्रपती संभाजीनगरची भरती असो किंवा येणाऱ्या सर्व भरती असो, त्या सर्व पेपरमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय असतोच। म्हणून मराठी व्याकरणाचे जे काही सराव प्रश्नसंच आहे हे तुम्हाला सर्व भरतीसाठी म्हणजे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न बघणार आहोत, जे की TCS व IBPS पॅटर्ननुसार काढलेले आहे आणि DMR मेगा भरतीची प्लेलिस्ट तुमच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला DMR मेगा भरतीचे सर्व व्हिडिओ मिळून जातील। तर व्हिडिओ बघून घ्यायचे आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे? ऑप्शन दिलेले आहे, माधुरीने पैसे दिले, सकर्मक भावे। 2 आहे, सर्वजण निघून गेले, अकर्मक कर्तरी। 3 आहे, त्याने घट्ट पकडले, सकर्मक कर्तरी। आणि 4 आहे, मी शाळेतून थेट घरी आलो, हे आहे कर्मकर्तरी। तर यामधील योग्य पर्याय कोणता आहे? तर यामधील योग्य पर्याय आहे, सर्वजण निघून गेले, हे अकर्मक कर्तरीचं वाक्य आहे। म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय कोणता होईल? तर पर्याय क्रमांक 2, सर्वजण निघून गेले, अकर्मक कर्तरी, हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढील शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायामधून निवडा। ठणठण पाळ, ठणठण पाळ या शब्दाचा आपल्याला अर्थ निवडायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, निर्धन, 2 बुद्धिमान, 3 कर्तृत्वप्रधान माणूस आणि 4 आहे श्रीमंत। तर ठणठण पाळ या शब्दाचा अर्थ होईल निर्धन। काय होईल? तर निर्धन होईल। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, निर्धन। ठणठण पाळचा अर्थ होईल निर्धन। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। इति, इति या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे इतिहास, 2 मान, 3 अखेर आणि 4 उपाय। तर इति या शब्दाचा समानार्थी शब्द होईल अखेर। काय होईल? तर अखेर होईल, इति अखेर। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, इति या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अखेर। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा अचूक पर्याय निवडा। आपल्याला अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, अमूलाग्र, 2 आमूलाग्र, 3 अमूलाग्र आणि 4 आमूलाग्र। तर खालीलपैकी म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी कोणता शब्द अचूक आहे, ज्यामध्ये चूक नाही असावाला? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बघा, आमूलाग्र। तर हा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील। तर आमूलाग्र हा शब्द अचूक आहे, पर्याय क्रमांक 4। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, चंद्रमौळी घर, चंद्रमौळी घर या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायातून निवडायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, गरिबाचे घर, 2 देवाचे घर, 3 श्रीमंताचे घर आणि 4 चंद्राचे घर। तर चंद्रमौळी घर या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ होईल गरिबाचे घर। काय होईल? तर गरिबाचे घर होईल। चंद्रमौळी घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे गरिबाचे घर। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 1, गरिबाचे घर। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, खालील पर्यायातून ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी निवडायची आहे। ऑप्शन दिलेले आहे, बांगड्यांची किनकिन, घुंगरांची सळसळ, 3 आहे ओढ्यांचा खळखळाट, 4 आहे विजांचा खणखणाट। तर यापैकी ध्वनिदर्शक शब्दाची योग्य जोडी कोणती आहे? तर बांगड्यांची किनकिन। किनकिन हा कसा दर्शवत असतो? तर ध्वनी दर्शवत असतो। तर म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 1, बांगड्यांची किनकिन। काय होईल? तर बांगड्यांची किनकिन। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, खाली दिलेल्या समूहदर्शक शब्दाची अयोग्य जोडी असणारा पर्याय निवडायचा आहे। या ठिकाणी अयोग्य जोडी असणारा पर्याय निवडायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, साधूंचा काफिला, 2 मातीचा ढिगारा, 3 घरांची आळी आणि 4 आहे केसांचा झुपका। तर यापैकी दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य जोडी कोणती आहे यामधील? तर अयोग्य जोडी आहे साधूंचा काफिला। काय आहे? साधूंचा काफिला। या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 1, साधूचा काफिला ही अयोग्य जोडी आहे।
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, पुढे दिलेल्या वाक्याचे वाक्य पृथक्करणाद्वारे विधेय कोणते? त्याच्या आधीही तू 2च गुणांनी फेल झाला. या वाक्यामधील आपल्याला वाक्य पृथक्करणाद्वारे विधेय ओळखायचं आहे. ऑप्शन दिलेले आहे, काय झाला, 2 आधीही, 3 आहे तू 2च आणि 4 गुणांनी. तर त्याच्या आधीही तू 2च गुणांनी फेल झाला यामधील विधेय आहे झाला. काय आहे तर झाला. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 1 झाला. हे आहे या वाक्यामधील विधेय. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, एखाद्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालील पर्यायातून निवडायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे, मनात घर करणे, 2 इंगा दाखविणे, 3 आहे मनधरणी करणे, 4 आहे बोटावर नाचविणे. तर एखाद्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणे याचा अर्थ काय होतील तर बोटावर नाचवणे असा होईल. काय होईल तर बोटावर नाचवणे. एखाद्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणे म्हणजेच बोटावर नाचवणे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 बोटावर नाचविणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, जयवंत दळवी यांनी कोणत्या नावाने साहित्य लिहिले? जयवंत दळवी यांनी कोणत्या नावाने साहित्य लिहिलेले आहे? ऑप्शन बघा, ऑप्शन दिलेले आहे माधवसूत, 2 ठणठणपाळ, 3 आलमगीर, 4 आहे जागल्या. तर जयवंत दळवी यांनी कोणत्या नावाने साहित्य लिहिले तर ठणठणपाळ या नावाने साहित्य लिहिलेले आहे. जयवंत दळवी यांनी ठणठणपाळ या नावाने साहित्य लिहिलेले आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 2 ठणठणपाळ. काय होतील ठणठणपाळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे, बी या टोपण नावाने लेखन करणारे मराठी साहित्यिक कोण आहे? ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे यशवंत दिनकर पेंढारकर, 2 चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, 3 नारायण मुरलीधर गुप्ते, 4 आत्माराम रावजी देशपांडे. तर बी या टोपण नावाने लेखन करणारे मराठी साहित्यिक कोण आहे तर नारायण मुरलीधर गुप्ते हे आहे. बी या टोपण नावाने लेखन करणारे मराठी साहित्यिक कोण आहे तर नारायण मुरलीधर गुप्ते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 3 नारायण मुरलीधर गुप्ते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे, हे हृदय नसे परी थंडील धगधगलेले या ओळीचा अलंकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे, 1 रूपक, 2 अनन्वय, 3 अपन्नुती, 4 व्यतिरेक. तर हे हृदय नसे परी थंडील धगधगलेले या ओळीचा योग्य अलंकार होईल अपन्नुती. काय होईल तर अपन्नुती. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अपन्नुती. हे हृदय नसे परी थंडील धगधगलेले या ओळीचा योग्य अलंकार आहे अपन्नुती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे, ऊ शाप या शब्दाचा खालील पर्याय शोधायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे आशीर्वाद, 2 शाप देणे, 3 उसना शाप, 4 शापापासून काही अटीवर सुटका. तर उशाप या शब्दाचा योग्य पर्याय होईल शापापासून काही अटीवर सुटका. काय होतील तर शापापासून काही अटींवर सुटका. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शापापासून काही अटीवर सुटका. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे, खालील शब्दाचा समास सांगा. कुलोत्पन्न या शब्दाचा समास सांगायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे, विभक्ती तत्पुरुष, 2 कर्मधारय, 3 द्वंद्व, 4 बहुब्रीही. तर कुलोत्पन्न या शब्दाचा समास आहे विभक्ती तत्पुरुष. काय आहे तर विभक्ती तत्पुरुष. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 विभक्ती तत्पुरुष. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, पुढील काव्य ओळी कोणत्या अलंकाराच्या आहे? होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस, ती अर्धचंद्रच तू द्यावा, कृपा याहून कोणती. या काव्य ओळी ज्या आहे त्या कोणत्या अलंकाराच्या आहे? ऑप्शन दिलेले आहे व्याजोक्ती अलंकार, 2 आहे व्याजस्तुती अलंकार, 3 पर्यायोक्त अलंकार आणि 4 आहे अन्योक्ती अलंकार. तर होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस, ती अर्धचंद्रच तू द्यावा, कृपा याहून कोणती. हे जे ओळी आहे ह्या ओळी व्याजस्तुती अलंकाराच्या आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 2 व्याजस्तुती अलंकार. व्याजस्तुती अलंकार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण ओळखा. ऑप्शन दिलेले आहे, 1 सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, 2 आहे देवा दीन दयाळा दूर होत दास, दुःख दूर दवडी शांतीच मज दे, 3 आहे सांज ये गोकुळी सावळी सावली, सावळ्याची जणू सावली,
4 आहे शंकरास पूजिले सुमनाने। तर या दिलेल्या पर्यायापैकी उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण कोणतं आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। तर या दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 हे उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे। बघा, सांज हे गोकुळी सावळी सावली, सावळ्याची जणू सावली, हे काय आहे, हे उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 3, सांज ये गोकुळी सावली सावली, सावळ्याची जणू सावली, हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे, खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द सांगायचा आहे। भुंगा, भुंगा या नामासाठी आपल्याला योग्य ध्वनिदर्शक शब्द सांगायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे भुनभुन, 2 कलरव, 3 गुणगुण, 4 गुंजारव। तर भुंगा या शब्दासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द होईल गुंजारव। काय होतील तर गुंजारव। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुंजारव। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहे, खालील शब्दाचा समास ओळखा। 15-16, 15-16 या शब्दाचा समास आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे मध्यम पदलोपी, मध्यम पदलोपी, 2 बहुब्रीही समास, 3 वैकल्पिक द्वंद्व आणि 4 आहे द्विगु। तर 15-16 हा जो शब्द आहे या शब्दाचा समास आहे वैकल्पिक द्वंद्व। काय होईल तर वैकल्पिक द्वंद्व। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वैकल्पिक द्वंद्व। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे, खालील समूहदर्शक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा। महोत्सव, महोत्सव या समूहदर्शक शब्दासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे 1 कवितांचा, 2 कार्यक्रमांचा, 3 कार्यकर्त्यांचा, 4 साहित्याचा। तर महोत्सव हा कशाचा असतो तर हा महोत्सव कार्यक्रमांचा असतो। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 2 कार्यक्रमांचा, महोत्सव कार्यक्रमांचा। या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, शिंक्याचे सुटले बोक्यांचे फावले। या वाक्यातील शिंक्याचे झालेले या ठिकाणी शिंक्याचे आहे। या शब्दात कोणत्या विभक्ती प्रत्यय आलेला आहे। ऑप्शन दिलेला आहे 1 तृतीया, 2 चतुर्थी, 3 षष्ठी, 4 द्वितीया। तर शिंक्याचे सुटले बोक्याचे फावले या वाक्यातील शिंक्याचे या शब्दामध्ये षष्ठी हा विभक्ती प्रत्यय आलेला आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 3 षष्ठी विभक्ती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न बघितलेले आहे। अशाच प्रकारचे हे मराठी व्याकरणाचे सराव प्रश्न संच तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे। अशाच प्रकारच्या सराव प्रश्नसंचासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन प्रश्नसंच तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।